नागपूर शहरातील वाढत्या अंमली पदार्थाच्या धोक्याला आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। याच मोहिमेअंतर्गत नागपूर पोलिसांनी एमडी ड्रग्स विक्रीचा एक मोठा कट उधळून लावला आहे। नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशावरून अंमली पदार्थांविरोधात नागपुरात मोहीम तीव्र करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास जरीफटका पोलीस स्टेशन हद्दीतील चावला चौक माता मंदिर परिसरात एमडी ड्रग्सची खरेदी विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या गुप्त माहितीच्या आधारावर जरीफटका पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला। या छाप्यात पोलिसांनी 5 ग्रॅम एमडी सह 2 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हितेश मिथाणे आणि आकाश केवल रमाणी या जरीफटका येथीलच रहिवाशांचा समावेश आहे। प्राथमिक माहितीनुसार हे आरोपी स्थानिक लोकांना बाहेरून ड्रग्ज आणून विकण्याचे काम करीत होते। या कार्यवाहीत पोलिसांनी एकूण 32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या कार्यवाहीमुळे नागपूर शहरातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी सांगितले। संपूर्ण शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एमडी किंवा अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई चालू आहे। त्याची विशेष मोहीम चालू आहे। त्या अंतर्गत आमची देखील पोलीस स्टेशनच्या एनडीपीएस पथक याबाबत कारवाई करत होतं, माहिती गोळा करत होतं। काल रात्री 3च्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की जरीफटका मार्केटमध्ये 2 व्यक्ती एमडी विकण्यासाठी आलेले आहेत किंवा एमडी विकत आहेत। अशी माहिती मिळाल्याप्रमाणे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी PSI किल्लेदार आणि एनडीपीएस टीमचे गुप्ता, हलमारे व इतर टीमने रेड करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 ग्रॅमचा एमडी माल आपण जप्त केलेला आहे। सदर जप्तीमध्ये आपण 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे। त्या 2 आरोपींना आता कोर्टात हजर करून त्यांची 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास त्यांनी तो माल कुठून आणला, कोणाला विकण्यासाठी आणला, कोणाला विकत होता, या सर्व गोष्टींची तपासणी आता पुढे चालू आहे। आरोपीचं नाव आहे, एक आरोपी हितेश मिखानी आणि दुसरा आहे आकाश केवल रमानी। दोन्ही जरीफटक्याचे रहिवासी आहेत, स्थानिक आहेत आणि ते आमच्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार स्थानिक लोकांनाच माल ते विकत होते, बाहेरून आणून माल विकत होते। आता पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन माल कुठून आणत होते आणि कोणाला देत होते याची आम्ही माहिती घेत आहोत। जप्तीमध्ये आपण त्यांचा फक्त आपल्याला मोबाईल माल, एमडी माल, त्याचबरोबर त्यांचे 2 मोबाईल आपल्याला जप्त केलेले आहेत। आपण एकूण 32,000 रुपयाचा आपण माल जप्त केलेला आहे। एमडी 25,000 रुपयाचा आहे आणि मोबाईल हे त्यांचे छोटे मोबाईल होते, जे एमडी खाणारे किंवा विक्रेता जसे छोटेसे बॉक्स फोन वापरतात त्या पद्धतीचे त्यांच्याकडे 2 प्रकारचे मोबाईल मिळालेले आहेत, ते दोन्ही जप्त केलेले आहेत। लोकांना अंमली पदार्थ सेवन केल्याचे दुष्परिणाम हे प्रथम आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे। ते ज्या नशेमध्ये जे अडकलेले लोक, त्या लोकांना त्या नशेमधून मुक्त केलं। जर त्याची डिमांड कमी करू शकलो आपण, लोकांना नशामुक्त करून डिमांड कमी करू शकलो तर सप्लाय करणारे देखील ऑटोमॅटिक कमी होतील। त्याचबरोबर जे विक्री करत आहेत, सप्लाय करत आहेत, विक्री करत आहेत, त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही एक पूर्ण पिढीच्या पिढी संपूर्ण आयुष्य लोकांचं खराब बर्बाद करत आहेत अशा प्रकारचे अंमली पदार्थ विक्री करून। त्यामुळे त्यांना सगळ्यांना आमचं आव्हान आहे की लोकांनी याचं अंमली पदार्थाचं सेवन करू नये। जे करत असतील त्यांनी नशामुक्तीकडे वळून या नशेतून मुक्त व्हावं आणि जे विकत आहेत त्यांना आमची खडसावणी आहे की आपण विक्री करताना मिळवला तुमच्यावर मोठ्यात मोठी कारवाई करणार आहोत। तर अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठं यश मिळवले आहे। या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स माफियांवर एक कडक संदेश मिळाला आहे।